करण्याचे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत। दिल्ली नोएडा फ्लायवे प्रकरणातला दावा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलाय। उत्तर प्रदेश आणि दिल्ली सरकारने मिळून बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर हा फ्लायवे बांधला होता। 1997 मध्ये हे काम सुरू झालं। 2001 पासून टोल वसुली सुरू झाली, तर 30 वर्ष टोल वसुलीला परवानगी होती। आता सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश राज्य सरकारही पाळणार आहे का? राज्यातही किंमत वसूल झालेले टोल बंद होणार का, असा सवाल सर्वसामान्य विचारतात। तर यावर सुप्रीम कोर्टाने नेमकं काय निरीक्षण नोंदवलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बांधा, वापरा, हस्तांतरित करा या तत्वावर टोल वसुली करा असं सांगण्यात आलं होतं। तर बीओटी तत्वानुसार बांधलेल्या रस्त्यावर कायमस्वरूपी टोल वसुली करता येत नाही। प्रकल्पाची किंमत नफा मिळताच टोल बंद झाला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। तर कोणालाही सार्वजनिक मालमत्तेतून मोठी कमाई करण्याची परवानगी नसल्याचं देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। नफा वसूल होऊनही टोल सुरू राहिल्यास जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले।